नव्हती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता. नदीकाठी आलेली पाणवठ्याची पांद वाकडी तिकडी वळण घेत गावात शिरली होती. तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपण होतं नि त्या कुंपणावर रानवेली बहरल्या होत्या. रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती नि वाऱ्याच्या तालावर नाचत होती. नवतीबाई त्या पांदीनं डोईवर घागर घेऊन गावाकडे निघाली होती. तिचं ते देखणेपण आणि तरुणपण त्या रान फुलांची स्पर्धा करीत होतं. तिचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. तिची ती गोरीनी आटोपशीर काया उफाळून आली होती. त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडवली होती. तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव नि कोरीव होता. तिच्या सुंदर भुवयांच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावीत तद्वत जडले होते. सरळ नाक आणि निमुळती हनवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. रुंद छाती, भरदार उरोज, बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती. तिनं तंग कास घातली होती नि ती दमदार पावलं टाकीत निघाली होती. गेल्याच वैशाख महिन्यात तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसांपूर्वीच सासरी आली होती. ती काळ गावात आली तेव्हा गावातील आयाबाया तिला पाहून संतुष्ट झाल्या नि लोक म्हणत होते, जना म्हातारीला झकास सून मिळाले. नवतीबाई अंगणात आली. तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता. त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती. त्यांच्याकडे तिनं कौतुकाने नजर टाकली. त्याचवेळी बाजूच्या दगडावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती गर्रकन वळली, गालात हसली नि घरात आली. नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं. लगेच चूल पेटवून ती स्वयंपाकाला बसली होती. घरात नवरा, सासू नि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं होती. त्यामुळं तिच्या मागं तशी कामाची दगदग नव्हती. पण जना म्हातारीमुळं घरातलं वातावरण चावरं होतं. म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. परंतु तिची नजर सलामत होती नि कान जाग्यावर होते. लोकांना जना म्हातारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता. ती रागीट, हेकट म्हणून गावात प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव मांजरासारखा होता. ती क्वचित घराबाहेर दिसत होती. ती कधी कुणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता. ती भिंतीला पाठ लावून बसली होती नि नवतीकडे पाहत होती. नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता. तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करत होती. संपती दिसायला फार वाईट नव्हता. तो स्वभावानं शांत होता. तो बाहेरून येताना हसत येत होता. पण म्हातारी पुढे येताच तो एकदम वान मारित होता नि म्हातारीची नजर चुकवून नवतीकडे चोरून पाहत होता आणि त्याचंच नवतीला नवल वाटत होतं. ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले. त्यांनी तिला पाहिली होती आणि त्या दिवसापासून नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं प्रचंड वेड लागलं होतं. तो दिवसातून 4 वेळा घरी येऊन बसत होता. पण ज्यावेळी संपत्ती घरात नाही अशा वेळी तो येत होता. तो रंगानं काळा होता. त्याचे डोळे वाटोळे नि बटबटीत होते. नाक बसकं होतं आणि वरचे दात ओठाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता. तो त्या गावचा पहिलवान होता. अधूनमधून दिन्या चौगुलाही संपत्तीच्या घरी येत होता. पण संपत्ती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत फिरत होता. मग बसत नव्हता. पण नेवऱ्याचा खाक्या निराळा होता. तो आला की ऐसपैस बसत होता. नाही काय वहिनी, काय चाललंय? हा, बरं आहे का? भाकरी केल्या का? कोरड्यास काय केलंय? असे अनेक प्रश्न विचारित होता नि विस्तव मागत होता. आणि विस्तव घेऊन नवती पुढं आली की तिच्या डोळ्यात
डोळ्यात रोखून पाहत होता. आणि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. आणि ती विस्तव पुढं ठेवून वळली की तो तिची पाठमोरी आकृती डोळे भरून पाहत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हेही तो विसरून जात होता. नेवऱ्या सोप्यात आला की नवती उगीचच घाबरत होती. तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एकाच दिवशी आपला घात करील अशी भीती तिला वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत होती. नवतीनं स्वयंपाक आटोपला आणि ती संपत्तीची वाट पाहू लागली. तोच संपत्ती रानातून आला. त्यानं चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला तशी नवती भाकरीच्या बुट्टीकडे झेपावली. भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गुरगुरली, तू भाकरी वाढू न ग. हे ऐकून नवती चकित झाली. जागीच थपकून तिनं संपत्तीकडे पाहिलं. तिनं कशापायी नाही वाढायची भाकरी? संपत्तीनं पडक्या आवाजात विचारलं. मॅच वाढायचं आणि मॅच वाढणार. म्हातारी बिथरलेल्या माकडासारखा चेहरा करून म्हणाली, घराची मालकीण म्या हाय आणि आज पातूर तुला कोणी र भाकरी वाढली? बायकू घरात आली म्हण जुनं दिस इसरू न ग. तिनं दळायचं, मळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं. नवती भेदरून हे सारं ऐकत होती. बरं, पण हे असं किती दिस चालणार? संपत्तीनं किंचित कडक सुरात विचारलं. माझ्या जीवात जीव असल तोवर असंच चालणार. म्हातारी नाक फेनरून बोलली आणि उठून त्याला जेवण वाढू लागली. नवती हे सारं ऐकत होती, पाहत होती आणि रडत होती. तिला माहेरची आठवण झाली आणि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरात मुळीच सुखी होणार नाही. संपत्ती कसे तरी 4 घास गिळून उठला आणि म्हणाला, आय, उद्या गावचा बाजार हाय आणि मळ्यात 2 पाटी वांगी तोडायला आल्या ती. त्याचं काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे तोडायची. म्हातारी ठसक्यात बोलली. संपत्ती म्हणाला, अगं पर मला दुसरी कामं आहे ती. सुनेला पाठव मळ्यात, ती तोडील वांगी. नाही नाही बरं. म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्ती पुढं नाचवीत म्हणाली, नव्या नवरीला रानावनात पाठवणं बरं नाही. भूताखेताची भीती हाय, वंगाळ पिढा व्हायची. असं का? मग रोज सांज सकाळी ती नदीला जाती तेव्हा तुझी भूतखेत कुठं जाते ती? संपत्तीनं विचारलं. आणि ती खाष्ट म्हातारी तरकटून म्हणाली, बालिस्टर व्हायच्या नादाला लागू न गस. आणि आजच हे कसं बरं सुचलं? संपत्ती पुढं काहीच बोलला नाही. तो गुमान निघून गेला. दिवसाच्या माळेत महिन्याचे मणी गुंफले जात होते. सर्व काही बदलत होतं, पण नवतीच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पतिसुख लाभत नव्हतं. त्यासाठी ती आसुसलेली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळत नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या. फक्त संपत्तीकडे ती पाहत दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपत्ती नवतीच्या आहारी जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपणाला वाईट दिवस येतील. दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील अशी तिला भीती वाटत होती आणि म्हणूनच ती दोघांना एकमेकांशी बोलू देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवण झालं की नवती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी ऐन दारात वाटेतच अंथरूण टाकत होती. आणि संपत्ती सोप्यात पडला की ती आतून दार बंद करून काळजीपूर्वक अण्णा लावून घेत होती. नेवऱ्या जगदाळ्याचं सुलूक घोट चालूच होतं. तो न चुकता येत होता. नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून तो संधीची वाट पाहत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरीत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करीत होता.
दुपार झाली. म्हातारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्या घरात भेदरलेली होती. संपत्ती अजून आला नव्हता, म्हणून ती त्याची वाट पाहत होती. त्याच वेळी ती नेवऱ्याला विसरत नव्हती आणि संपत्ती आधी येणार का नेवऱ्या आधी येणार असं मनात म्हणत होती. ती त्या दोघांची वाट पाहत होती. म्हातारी घरात नाही अशा वेळी नेवऱ्या आला, परंतु संपत्ती आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठली, बावरली, त्याच्याकडं पाहू लागली. तिच्या गालावर हसू फुललं. आई कुठं गेली? संपत्तीनं विचारलं. बाहेर गेली, तिनं मान खाली घालून उत्तर दिलं. आणि संपत्ती म्हणाला, नव्हते, तू अशी का झालीस? कशी? ती दातात पदराचा शेव धरून हुंकारली. म्हणजे दिवसांदिवस खंगाया लागली आहेस? संपत्ती म्हणाला, अगं तू आलीस तवा कशी होतीस नि आता कशी आहेस बघ. वाईज आईनात जाऊन तोंड बघ. त्या शब्दांनी तिच्या काळजाचा ठाव घेतला नि तिचे सुंदर डोळे भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक दिसू लागली. सुंदर स्त्री हसताना तशीच रडतानाही सुंदर दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर स्वरूप पाहून संपत्ती भान हरपला. म्हातारीचं भूत विसरला नि त्याच्यातील पती जागा झाला. त्यानं पुढं जाऊन तिला जवळ घेतली, हृदयाशी धरली, घट्ट मिठी मारली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शानं नि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली. ती त्याला बिलगली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा, मला या मिठीतच मरण येऊ दे रे. आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले आणि मग म्हणाला, खुळी कुठली, असं परत बोलू न गा. त्या प्रसंगानं ती पुलकित झाली. तिचं खचलेलं मन सरळ झालं. करपलेल्या आशेला नवी पालवी आली. तो अपार आनंद हृदयात घेऊन तिनं संपत्तीला जेवण वाढलं. त्या नादात म्हातारीला ती पार विसरून गेली. संपत्ती जेवला. अजून आला नाही असं आईला सांग, असं नवतीबाईला सुचवून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली. घरावर कुणीतरी दरोडा घातला असाल असा चेहरा करून तिनं नवतीकडे पाहिलं आणि म्हणाली, संपत्ती आला काय ग? नाही अजून, नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा कुठं म्हातारीला बरं वाटलं. आपली चोरी झाली नाही असं मनात म्हणत तिनं जेवण बांधलं आणि एका पोराकडे देऊन संपत्तीकडे पाठवलं. आता संपत्ती येणार नाही असं म्हणून ती निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारत बसली आणि गपकन नेवऱ्या घरात आला. हर्षभरीत होऊन नवतीला पाहून विचारात पडला. घरात म्हातारी नाही हे बघून तो निर्धास्त झाला. त्यानं बैठक मारली नि नवती त्याच्याकडे पाहू लागली. ती भ्याली होती. नेवऱ्यानं विस्तव घेऊन विडी पेटवली. एक झुरका मारून धूर सोडीत त्यानं नवतीकडे नजर टाकली. ती त्याच्याकडे पाहत होती. दोन नजरा टक्करल्या. त्याच वेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला. तसा तिच्या काळजात चरकन धसका बसला. ती कावरीबावरी झाली. आता पुढं काय करणार याचा विचार ती करू लागली आणि नेवऱ्याचं काळीज धडधडू लागलं. डोकं सुन्न झालं. त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावीळ होऊन झेपावू लागला. कान बधीर झालं. नवती त्याच्यापुढं तशीच उभी होती. तिला नेवऱ्याचं पिसाट झालेलं मन समजलं होतं. ती पळून जायचा विचार करत होती. तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरून खाली उतरला. ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंदी उतरली. त्याचे विचार पळाले आणि बरं जातू म्हणून तो उठला. परंतु म्हातारीच त्याला म्हणाली, का रे बाबा, अरे बस की थोडा, एवढी घाई का?
तशी घाई नाही खरी, असं म्हणून तो पुन्हा खाली बसला. नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाणं निवडीत बसली. आज आपल्यावर एक बिकट प्रसंग येणार होता, पण तो टळला असा विचार ती करू लागली. नवतीबाई बाहेर गेल्यामुळे नेवऱ्याचं चित्त लागेना. तोही उठून गेला. तेव्हा नवतीच्या जीवात जीव आला. पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. नेवऱ्याची ती आगळीक संपत्तीच्या कानावर घालावी याचा विचार ती करू लागली. ही कागाळी नवतीनं संपत्तीला सांगितली नव्हती. कारण जर माझी तक्रार कोणी कानावर घेतली नाही नि सारंच पारडं माझ्यावरच उलटलं तर पुढं काय, असा पेच तिला पडला होता. परंतु एक अपराध पचल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता. ती आपल्यावर फिदा आहे अशी त्यानं समजूत करून घेतली होती. रोज नेमानं तो येत होता. आला की गपकन डोळे मारून म्हणत होता, काय वहिनी, भाकरी बिकरी खाल्ली का? जरा तुमच्या हातचं कोरडास मला बी खावंसं वाटतंय. कवा देणार? द्या की, खाऊ द्या, उगाच नाही म्हणू नका. नवतीनं त्याच्या बोलण्यातील खोच जाणली होती. ती काहीच बोलली नाही. तेव्हा त्यानं विडी तिच्या रोखानं फेकली आणि म्हणाला, तेवढी विडी पेटवून द्या की. तरीही नवती तशीच होती. तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भुवया चढवून म्हणाली, अगं ऐकू येत नाही का? त्याला बिडी पेटवून द्या की आणि कोरड्यास कवा तरी दिन म्हणून सांग. आता तर कहर झाला. नवती घाबरली. नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कोणीही ऐकणार नाही. नव्हे तर त्यानं माझी अब्रू जरी घेतली तरी या दुष्ट म्हातारीला त्याचं खरं वाटणार नाही याबद्दल तिची खात्री झाली. ती पटकन विडी उचलून चुलीत तिनं पेटवली नेवऱ्यापुढे धरली. ती विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तिचं बोट चिमटीत घेऊन करकन दाबलं. त्यामुळे विंचू चावावा तद्वत तिच्या सर्वांगात कळ शिरली. तिच्या काळजाचं पाणी झालं आणि ती सोप्यात जाऊन रडू लागली. बरं काकू, चलतो हा मी, असं म्हणून नेवऱ्या उठला आणि म्हातारी म्हणाली, जा, पर कवा तरी ये आणि नवतीच्या हातचं कोरड्यास खाऊन जा बरं का. हे ऐकून आता तर आपलं नक्कीच डोकं फिरणार असं नवतीला वाटू लागलं. नेवऱ्या गेल्यानंतर ती खालचा ओठ दाताखाली धरून चावीत घरात गेली आणि तिचं मन तिला सांगू लागलं, ही म्हातारी हलकट आहे, हिचा हेतू फार वाईट आहे, ही तुला नरकात घालू पाहत आहे, त्यासाठी ही येईल त्या टग्याला बसा म्हणत असे. तू आपल्या आबरूला काडी लावून घ्यावी. कुणीही टग्याला आपला देह अर्पण करावा, पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठी ही म्हातारी धडपडत आहे. आपल्या मालकाकडे नजर टाकलेली ह्या म्हातारीला चटकन दिसते, पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं ते तिला दिसलं नाही याचा अर्थ काय? आणि मग तिचा आत्मा आक्रोश करू लागला, याचा अर्थ काय? त्याच दरम्यान नवतीबाई आणि नेवऱ्याविषयी गावात चर्चा होऊ लागल्या. गल्ली बोळातून भूमकाचं भूत नाचू लागलं. संपत्तीच्या घरी नेवऱ्या का जात असेल याबद्दल जो तो डोकं खाजवू लागला नि अर्थ लावू लागला. परंतु शेवटी दोन अर्थ लोकांना लागत होते. काहींचं मत होतं की नेवऱ्या नेवतीला भाळला, तर काहींना वाटत होतं की नवतीनंच नेवऱ्याला नादी लावलाय. पण तिसरं एक मत असंही घातकी होतं. काही लोक म्हणत होते, बायला बायकांची जात वंगाळच असते, नुसती ताज्या घोड्यावरची गोमाशी. बिजलीवाणी नवती भूताच्या गळ्यात पडली. हळूहळू ही भूमिका दिना चौगुल्याच्या कानावर गेली नि त्याला धक्काच बसला. मग यातील खरं पडताळून पाहायचा निश्चय त्याने केला आणि त्या दिवसापासून तो नेवऱ्याच्या पाळतीवरती राहिला. नेवऱ्या संपत्तीच्या घराकडे गेला की चौगुला आसपास घुटमळू लागला. तो बहिरी ससाणासारखा तळपू लागला. पण नेवऱ्याचा नेम काही टळत नव्हता. तो संपत्तीच्या घरी जात होता, म्हातारीशी बोलत होता, बिडी नवतीकडे फेकीत होता नि घेतेवेळी तिचे बोट जोरानं दाबीत होता. आणि मग सोप्यात जाऊन नवती रडत होती
रात्र झाली होती. म्हातारी मेल्यागत पडली होती. संपत्ती सोप्यात झोपला होता. नि नवतीबाई अंथरुणावर तळमळत होती. नेवऱ्याची आगळीक संपत्तीला कशी सांगावी याचा विचार ती करत होती. मध्यान रात्र उलटली. सर्वत्र सामसूम झाली. नि आत्ताच बाहेर जाऊन सर्व प्रकार संपत्तीला सांगायचा असा तिनं निश्चय केला. ती हळूच उठली. म्हातारी झोपल्याबद्दल तिनं खात्री करून घेतली. नि दाराचा अण्णा सारून ती सोप्यात गेली. संपत्तीला जागा करून म्हणाली, उठा की वाईच. नव्हते? अगं काय झालं? त्यानं विचारलं. मला तुम्हासनी एक गोष्ट सांगायची आहे, ती हळूच बोलली. संपत्ती उठला नि म्हातारी खोकली. तसा संपत्ती चमकला. म्हणाला, अगं आता नको. म्हातारी जागी आहे, उगाच दंगा करील. उद्या भुईमुगात कुळव आहे, तिकडं ये नि मग सांग. बरं. नवती उठली. तिनं दार लोटलं, पण दार आतून बंद होतं. ती परत येऊन म्हणाली, अव सासूबाईनं अण्णा लावलाय. असं? संपत्ती संतापला. त्यानं बाहेरनं कडी लावली नि म्हणाला, नव्हते ये इथंच झोप. आणि नवती त्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली. तिच्यावर अमृत वर्षाव झाला. ज्या सुखासाठी ती चरफडत होती ते तिला अचानक प्राप्त झाले होते. घरात म्हातारी जागीच होती. नवती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशानं तिनं आतून दार बंद केलं होतं. पण हा उलट प्रकार झाला होता. नवतीला शिक्षा व्हायच्या ऐवजी आनंद मिळाला होता. म्हातारीनं पुष्कळ उशीर नवतीची वाट पाहिली नि संतापून दार उघडू लागली. पण दार बाहेरून बंद होतं. मग ती, नवते दार उघड, अशा हाका मारू लागली. नवती घाबरली. संपत्तीने दार उघडलं. दार कोणी बंद केलं? म्हातारी गुरकली. म्या बंद केलं, संपत्ती उत्तरला. का बंद केलंस? म्हातारीने विचारलं. तू का आतनं अण्णा लावलास? त्यानं उलट सवाल केला. अरे ही राण कुठं गेली होती? म्हातारी म्हणाली. माझ्याकडे आली होती, संपत्ती बोलला. कशाला? म्हातारीचा स्वर चढू लागला. माझी बायको आहे म्हणून आली होती, त्यानं उत्तर दिलं. मग चोरून का आली? म्हातारी कावली. मग काय गावात दवंडी पिटत यायचं होतं तिनं? संपत्तीनं भडकून विचारलं. तू तिची सासू आहेस, सवत नव? म्हातारीनं तापून विचारलं. मग म्हणणं काय आहे तुझं? म्हातारीनं तापून विचारलं. नि संपत्ती म्हणाला, तुझं हे वागणं पसंत नाही मला. जर तू अशीच वागणार असशील तर मी आणि बायको कुठंतरी राहीन. पण जमीन माझी आहे, म्हातारी बोलली. मला नग तुझी जमीन, घेऊन बस कुणाला तरी दत्तक. संपत्तीनं हे निर्वाणीचं सांगून टाकलं आणि ते ऐकून म्हातारी नरमली. बरं सकाळी बघू, असं म्हणून ती घरात गेली आणि पुन्हा दार लावून गपचीप पडली. निवती बाहेरच झोपली. सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही. त्यामुळं नवतीला धडकीच भरली. आता ही म्हातारी कुणाशी तरी माझा संबंध जोडून नक्कीच माझ्यावर भयंकर सूड घेणार असं तिला वाटू लागलं. संपत्ती नेहारी करून शेताकडे निघाला. म्हणाला, आये भुईमुगात कुळव हाय, आज नवतीला भाकरी घेऊन पाठव. नाही बरं, हाताचा पंजा हलवीत म्हातारी म्हणाली. माझी सून रानात जाणार नाही. त्यावर संपत्ती काहीच बोलला नाही. सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो रानात गेला. दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडे पाठवली नि संपत्ती काम टाकून घरी येऊ नये याचा बंदोबस्त करून मोकळी झाली. आणि कावळा टुबुक करून यावा तसा नेवऱ्या जगदाळे आला नि आपल्या रोजच्या जागेवर ऐटीत बसला. त्यानं नवतीकडे नजर टाकून आजमास घेतला नि म्हातारीला चुचकारीत एक विडी नवतीकडे टाकली. नवतीला त्याची कल्पना होती, पण तिचा नाईलाज होता. तिनं विडी उचलली तशी म्हातारी खाली मान घालून तंबाखू चोळू लागली. आणि विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तेच केलं. तिचं बोट दाबलं आणि नवती उठून सोप्यात जाऊन रडू लागली.
थोड्याच वेळानं दिन्या चौगुल्या तिथे आला. त्याला पाहून नेवऱ्या कावराबावरा झाला. पण म्हातारी म्हणाली, अरे ये की रे पोरा. नेवऱ्याला घरात बसलेला पाहून दिन्याचं डोकं फिरलं होतं आणि सोप्यात नवती रडत बसलेली पाहून त्याला संशय आला होता. काकू, मी कामाचा माणूस आहे, काही काड्यासारखा मोकळा डुक्कर नव्ह, असं म्हणून तो गेला. आणि त्याच दिवशी दिवस मावळायच्या बेतात होता. नवतीबाई घागर भरून नदीकडून येत होती आणि त्याच पान्नीत दिन्या नदीकडे निघाला होता. त्या दोघांची गाठ पडली. दिन्यानं तिला थांबवली आणि म्हणाला, ही एक गोष्ट विचारू? हो, विचारा की. ती थांबून म्हणाली, दुपारी रडत का होतीस? कर्म माझं. नवती रडवा चेहरा करून म्हणाली, नेवऱ्या रोज येतो, मला डोळा मारतो, मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट जोरानं दाबतो. असं हे रोज चाललं बघा. तिनं बोट पुढं केलं. ते रक्ताळलेलं बोट पाहून दिन्या चकित झाला. हे म्हातारीला दिसत नाही होय? दिन्यानं विचारलं. ती दिसून बी आंधळी आहे, नवती उत्तरली. ठीक आहे, जा आता. एवढं बोलून दिन्या चालू लागला. त्यानं मागं वळून देखील पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्याने आपली अर्धी वाट पूर्ण केली. करकरीत दुपार झाली होती. म्हातारीनं संपत्तीची भाकरी रानात पाठवली आणि आपण आळीत जाऊन एका घरात बोलत बसली. शेंगाची सुगी होती म्हणून सर्व लोक रानात गेले होते. गाव निर्जन होता आणि भकास वाटत होता. नवती एकटीच घरात बसली होती. आता नेवऱ्या येणार या विचारानं तिला हुडहुडी भरायची पाळी आली होती. ती सशाप्रमाणे कान टवकारून कानोसा घेत होती. तोच नेवऱ्या आला. घरात म्हातारी नाही हे पाहून त्याला आनंद झाला. आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडे पाहू लागला. नवती उभी होती, पळायचा विचार करत होती. काय वहिनी, मग कवा देणार कोरड्यास? असं म्हणून रोकून पाहत नवऱ्यानं विचारलं. दिन केव्हा तरी, ती भीत बोलली. आणि नेवऱ्याच्या देहाला काडी लागली. त्याचं रक्त पेटलं. तो एकांत, ती देखणी नव्हती. दिन कवा तरी हे उत्तर, त्यानं तो क्षणात वेडापिसा झाला. त्याचे कान बंद पडले. तो बेबंद झाला. तो चटकन उठला आणि त्यानं नवतीवर झडप घातली. गपकन तिचं तोंड धरून तिला पुढं ओढली. त्याचा देह कापत होता. त्याचे हात थरथरत होते. त्याच्या मिठीत नवतीला कापरं भरलं होतं. ती सुटण्यासाठी धडपड करत होती. इतक्यात दिन्या आला. त्यानं घरात येताच एक जोरदार लाथ नेवऱ्याच्या कमरेत मारली. तसा तो नवतीला सोडून वळला. तोच त्याच्या गालफडात एक वजनदार दणका बसला. त्यानं तो कोळमडला आणि सापळ्यातून उंदीर सुटावा तसा पळत सुटला. मग दिन्या म्हणाला, वहिनी, ही भानगड कोणाला सांगू नग. बरं नाही सांगत, परत तुम्ही बी कुठं बोलू नका, माझं नांदणं उठल. नवती हातापायातील कापरं आवरीत पदर सावरीत म्हणाली, तुम्ही देवासारखा आलात म्हणून माझी आज अब्रू वाचली बघा. मी कुठं नाही बोलत. दिन्या म्हणाला, मी देव हुंशान आलो खरा, पण आता यम हुंशान जातोया. गप बस. एवढं बोलून दिन्या चौगुला निघून गेला आणि नवती रडत बसली. आणि सकाळी उभा गाव थरारला. सर्वत्र एकच आरोळी आली. अरे लेका, पळा पळा, आमराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतलाय, पळा पळा. नि गावातील माणसं, लहान थोर, बाया सर्व आमराईकडे पळू लागले. माणसांनी आमराई फुलली होती. एका फांदीला नेवऱ्याचं मढं लोंबकळत होतं. त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता. लोक पाहत होते. भडवीच्यानं असं का केलं असेल, अशा शिव्या देत होते. शेवटी पाटील आला आणि आव हसून पाहू लागला. त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला आणि दुपारी फौजदार आला. मग पंचनाम्याच्या वेळी नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत
मी फार पाप केलं म्हणून गळफास लावून जीव देत आहे, कुणाला त्रास होऊ नये असा मजकूर होता. नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बिऱ्हाड निघालं. एकाच रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला आणि त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली. नेवऱ्याचा जीव कोणत्या यमाने घेतला हे फक्त तिलाच माहीत होतं. तो दिवस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला. नेवऱ्याच्या मृत्यूनं जना म्हातारी भयभीत झाली. ती भाकरी खाऊन उठताच आपलं अंथरूण घेऊन सोप्यात गेली आणि म्हणाली, संपत्ती, आजपासून तू घरात निज हा. मी सोप्यात बरी हाय, दिवस वंगाळ आल्या ती. हे शहाणपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं आणि त्या दिवसापासून संपत्तीच्या घरातील वातावरणात नवं संगीत निनादू लागलं. नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायी कथा या सदरात नवती ही लोकप्रिय कथा आपण ऐकत होता. ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या कथेसह. धन्यवाद.